राकेश पाटील, शिरवणे प्रीमियर लीग 2025 या 6व्या पर्वातला पहिला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ज्या खेळाडूला प्राप्त झाला तो खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, मॅच स्पीडली चालू करा. पहिलाच बॉल लेग स्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केला. येस, इट इज अ वाईट बॉल. अवांतर स्वरूपामध्ये एक धाव देखील या ठिकाणी ऍड होते. एक रनने स्कोरबोर्ड ओपन होते. टीम HNG योद्धाच. फटका चांगला आहे, टायमिंग बेमिसाल, चेंडू चालला डीपेक्षा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. रन मिळतील 4. या चौकाराने धावफलकाची गती वाढली आणि टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोरबोर्डवर 5 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. पुन्हा एकदा कॉपी बुक स्टाईल फटका खेळलाय, परंतु या क्षणाला रन मिळतील 6. हा येतोय पॉवरफुल स्ट्रोक षटकार. या षटकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या 11 रन, 11 धावा आतापर्यंत खर्च केल्यात राकेश पाटीलने अवघ्या 2 बॉलमध्ये. पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय, टायमिंग चांगला, डीप मिड विकेटला फिल्डर त्या ठिकाणी तैनात आहेत. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. कुंदन त्या ठिकाणी तैनात होता. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 12 रन. स्ट्रोक जरूर चांगला आहे, चेंडू चाललाय पॉइंटच्या दिशेने. 1 रन तर जरूर या ठिकाणी मिळाली जाते. 1 रनच्या साह्याने धावफलक पुढे सरसावले. टीमची धावसंख्या 13 रन, 13 धावा आतापर्यंत होतात. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय. लाईन चांगली होती परंतु लाईन मिस केली. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालाय. समोरच्या दिशेने फटका खेळलाय, चांगला प्रयत्न गप्पूच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. 1 रन या ठिकाणी पूर्ण होते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 14. चला जॅक मात्रे आपण त्वरित या.
गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाज ओमश्री या बॉलवर समोरच्या दिशेने फटका खेळलाय. हा येईल 4 रनसाठी. ओव्हर द रोप चौकार. क्रिकेटमध्ये सर्वाधिक सुरक्षित फटका असतो म्हणजे समोरच्या दिशेने खेळला जाणारा स्ट्रोक. आणि तर या बॉलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न. झेलची संधी आणि फलंदाज या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतो. आणि एक विशेष सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय की कुडगाव मधील कमलाकांत कानू खरगावकर यांचा मुलगा कुमार नमित कमलाकांत खरगावकर कालपासून तो बेपत्ता आहे. तो जुईनगरवरून या ठिकाणाहूनच खऱ्या अर्थाने हरवलेला आहे. जर कोणाला मिळाला, जर कोणाला दिसला तर कृपया करून आपण सर्वांनी जुईनगर पोलीस स्टेशनला जरूर कळवा. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. या बॉलवर लॉफ्ट केलाय. एलिव्हेशन भरपूर आहे. प्रयत्न चांगला केला होता फिल्डरने, परंतु कुठेतरी थोडेसे प्रयत्न कमी राहिले. तत्पूर्वी 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या 20 रन आतापर्यंत होतात. 20 धावा. लाईन चांगली होती परंतु लाईन मिस केली. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल HNG युद्धाचा या टीमचा, कारण एक मोठं लक्ष त्यांना सेट करायचं पहिल्या सत्रामध्ये. अप्रतिम दर्जाची डिलिव्हरी. जसा टप्पा पडला बॅट्समनला प्रभावित केलं थेट विकेट किपरच्या हातामध्ये. हा बॉल विसावताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज या ठिकाणी सज्ज होतोय. लाईन चांगली होती परंतु चेंडू चालला डिक्लेअर स्वरूपामध्ये. 1 रनच्या साह्याने धावफलक पुढे सरसावलाय. 21 रन आतापर्यंत होतात 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर.
या क्षणाला फिल्डरचं जजमेंट चुकलं आणि चेंडू चाललाय सर 4 रनसाठी. यस, इट इज अ 4 रन. आज चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. या चौकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 25 रन. पंचवीस रन आतापर्यंत होतात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतील. या बॉलवर आणखीन एक मोठा प्रहार. रन मिळतील 6. SPL षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. संजय सध्याच्या घडीला इन ऍक्शन मोड मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. संजय भोईर थर्टी 31 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा सलग बॅक टू बॅक 2 मोठे प्रहार. हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. या क्षणाला आपण पाहू शकतोय. पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं तर डिक्लेअर स्वरूपामध्ये 1 रन बाईटच्या स्वरूपाने ऍड होईल. गोलंदाज तानाजी काका भोईर, लेजंड ऑफ नवी मुंबई. अप्रतिम दर्जाची डिलिव्हरी. जसा टप्पा पडला त्यानंतर लेग कटर पद्धतीचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. गती परिवर्तन पाहायला मिळाला. या बॉलवर पुन्हा एकदा आक्रमण जरूर केलंय. डीप कव्हरच्या दिशेने रनआउटची संधी. या क्षणाला रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज संजय भोईर या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतील. गोलंदाज या ठिकाणी सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रथमेश ठाकूर हलक्याताने दिशा देण्याचा प्रयत्न झालाय. रनआउटची संधी, परंतु फक्त आणि फक्त एकच धाव या ठिकाणी ऍड होताना आपल्याला पाहायला मिळेल. 1 रनच्या साह्याने 2 धावा या ठिकाणी ऍड होतील. वाईट +1.
बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केलाय. शिरोने प्रीमियर लीग 2025चा थरार, विकसित आणि समृद्ध गाव म्हणून आज शिरोने गावाची ओळख देखील आहे. श्री स्वयंभू गणेश मंदिर, त्याचबरोबर चिंचोली तळा, एक क्रीडांगण देखील, त्यानंतर विविध उद्यान देखील आपल्याला शिरोनी गावामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्रोक चांगला होता, षटकार आलाय. टीमची धावसंख्या आतापर्यंत 47. गोलंदाज सज्ज होतोय. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर हा बॉल रिलीज केला. येस, इट इज अ वाईट, इट इज अ डॉट बॉल. निर्धाव स्वरूपाचा डॉट बॉल. जर अमर वारंगेला जर विकेट केलं या बॉलरने तर 500 रुपयाचं कॅश प्राइज ज्ञानू ठाकूर यांच्या माध्यमातून रनआउटची संधी, परंतु ही संधी देखील या ठिकाणी गमावली. एक रन या ठिकाणी कंप्लीट होते. फर्स्ट एड किट घेऊन जायचं आहे. फोर्टी 48 रन आतापर्यंत होतात स्कोर बोर्डवर. गोलंदाज सज्ज होतोय. या बॉलवर आक्रमण जरूर केलंय. लॉंग ऑनच्या दिशेने फिल्डर तैनात होता, परंतु त्याच्या माध्यमातून होते ही चूक.
6 रनसाठी. यस, इट इज अ सिक्सर. षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. येस, इट इज अ वाईट बॉल. दिशा भरकटली. टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोर बोर्डवर 55 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. फाय रन. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. झेलची संधी जरूर आहे. लाजवाब. काय झेल पकडलाय. अमोल पवार यांच्या माध्यमातून स्वतः टीमचे ओनर आहेत आणि एक चांगला झेल त्यांच्या माध्यमातून. आणि या झेलसाठी आदरणीय अविनाशजी सुतार साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज अमोल पवार यांच्यासाठी. तर अमोलजी पवार यांच्यासाठी कॅश प्राइज देखील या ठिकाणी आले. अविनाशजी सुतार यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज. चला जॅक, मात्र आपण जिथे कुठे असाल आपण यायचं आहे, परंतु तनिषच्या बाटमधून अमर वारंगे यांच्या बाटमधून हा दमदार स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. षटकार आलाय. शेवटचं षटक गोलंदाज विशाल भोईर. 61. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु या क्षणाला जजमेंट चुकलं आणि डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळाली. 61 रन आतापर्यंत होतात. ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर. व्हाईट +1 टोटल 2 धावा या ठिकाणी ऍड होतील. 63 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात.
तर चला नेक्स्ट मॅच व्ही एस ग्रुप आणि शिरवणे प्रतिष्ठान दोन्ही टीमचे कॅप्टन व्ही एस ग्रुप आणि शिरवणे प्रतिष्ठान आजच्या दिवसातील अंतिम लढत असेल. तर जशी ही इनिंग संपेल त्यानंतर इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. शेवटचे 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. या इनिंग मधले 63 रन झालेत. गोलंदाज विशाल भोईर. हा बॉल आणखीन एक अवांतर स्वरूपामध्ये एक धाव ऍड होते. 64 रन होतात. 64 माफ करा 67 रन या बॉलवर लॉंग अँड हाय 6 रनसाठी येतोय षटकार. तर जयदीप दादा सुतार यांना देखील आम्ही आमंत्रित करतोय की आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. 73 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. आतापर्यंतचा सर्वात हायेस्ट स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय याच्यानं जी योद्धाच या टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. 73 रन आतापर्यंत होतात. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय. या बॉलवर पुन्हा एकदा मोठा प्रहार, परंतु या क्षणाला दुसरी धाव देखील सहजरित्या या ठिकाणी पूर्ण होते. 2 रनच्या साह्याने एकच धाव. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू चाललाय. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. पंच्याहत्तर रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. या बॉलवर स्ट्रोक जरूर चांगला आहे, परंतु या क्षणाला काय घडलं जाईल. 1 बाउन्स 4 रनसाठी चौकार आणि या चौकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या होते. एकोणऐंशी रन होतात आणि 80 धावांचं टार्गेट असेल. शेवटच्या षटकामध्ये 24 धावा आल्या आणि 80 धावा आतापर्यंत सर्वात उच्चांक गाठलाय. तर चला शेवटच्या तर जयदीपजी सुतार यांना देखील आम्ही आमंत्रित करतोय. तर जयदीप दादा आपण देखील या. जयदीप दादा
तर जयदीप दादा सुतार यांच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. चला शिरवणे प्रतिष्ठान आणि VS ग्रुप हेड इज कॉल आणि टॉस जिंकलाय महबूब. निर्णय काय असेल, कारण एक मॅच देखील तुम्ही आतापर्यंत जिंकलेत. पहिला आम्ही क्षेत्ररक्षण करू. गेली अनेक वर्ष तू ही स्पर्धा खेळतोयस. तुझा प्रवास देखील याच गावापासून सुरू झाला क्रिकेटमध्ये. आज 6व्या पर्वामध्ये ही स्पर्धा या ठिकाणी साकार होते. तू देखील भरपूर स्ट्रगल केलेत. आज ॲज अ आयकॉन प्लेअर म्हणून शिरवणे प्रतिष्ठान या टीमच्या माध्यमातून तुला संधी मिळते. स्पर्धेविषयी आणि टीम शिरवणे प्रतिष्ठान या टीमबद्दल काय बोलशील? स्पर्धा तर खूपच चांगली आहे आणि टीमचा जर विचार केला तर चांगली टीम आहे आमची. एकदम सगळे यंग खेळाडू आहेत आणि आम्ही चांगला देण्याचा प्रयत्न करू. टॉस जर जिंकला असतात तर निर्णय काय असता? आम्ही बॅटिंग घेतली असती, पण आता जाऊ दे, आम्हाला बॅटिंगच भेटली आहे. मग आता आम्ही चांगला खेळण्याचा प्रयत्न करू. आमच्या क्रुशल मॅच आहे, सेकंड मॅच. मग आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करू खूप. SPL बद्दल काय बोलशील, कारण अनेक पर्वांमध्ये देखील तू खेळलाय. या सीझनमध्ये देखील तुला संधी मिळते. SPL बोललं गेलं तर सर्वांना एक चान्स असतं की आपला गेम दाखवावी आणि टीमसाठी चांगलं करावं. मग आमचा तेच प्रयत्न असतो दरवेळी की आम्ही चांगलं खेळू आणि गावासाठी नावं करू आपली. तर येस, थँक्यू. तर ज्यावेळेस प्रत्येक गावोगावी अशा प्रकारच्या स्पर्धा भरवल्या जातात, त्यावेळेस प्रत्येक गावाला एक नवीन चेहरा मिळत असतो. तर मी विनंती करेन की सिद्धू दादा आपल्या शुभ हस्ते जयदीपजी सुतार साहेब यांचा सन्मान. तर ज्ञानेश्वरजी सुतार साहेब यांना मी विनंती करेन. चला, वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. राकेश पाटील गोलंदाजीच्या मार्कवर. राकेश पाटील आणि किरण ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. तर बॉलिंग मार्कवर गोलंदाज अक्षय आपल्याला पाहायला मिळेल. 80 धावांचं लक्ष प्रति ओव्हर. प्रति ओव्हरमध्ये 16 रन्स सरासरी. चला, वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. मॅच त्वरित स्टार्ट करा, कारण या सामन्यानंतर आणखीन एक सामना आम्हाला खेळवायचा आहे. मॅचला होते सुरुवात. गोलंदाज सज्ज होतोय. पहिल्या बॉलवर आक्रमण साकारलं. यस, इट इज अ ब्युटिफुल स्ट्रोक पाहायला मिळतोय. 6 रनने स्कोरबोर्ड ओपन झालं. टीम श्लोक 9123 रायडर या टीमचं 29 बॉलमध्ये आता मात्र 74 धावा. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये एक सोपा झेल या ठिकाणी सोडलाय. येणाऱ्या काळामध्ये या झेलची किंमत किती मोजावी लागेल HNG योद्धाच या टीमला.
तर टप्पा पडला होता, माफ करा. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. लाईन चांगली होती, प्रभावित करणारा बॉल आपल्याला पाहायला मिळतो अक्षयच्या माध्यमातून. पूर्णपणे सध्याच्या घडीला फलंदाज राकेशला जकडून ठेवलं या बॉलवर. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता, वाईट यॉर्कर आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉलची समाप्ती. चांगली लेंथ आणि चांगल्या लाईनने गोलंदाजी करतोय अक्षय आपल्या टीमसाठी, कारण 80 धावा रोखायच्यात HNG योद्धाच या टीमला. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने फिल्डर आपल्याला पाहायला मिळाला. फक्त एकच सिंगल या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. 1 रनच्या साह्याने 7 रन आतापर्यंत होतात. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक आहे या षटकातला. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका HNG योद्धा संघ. झेलची संधी आणि एक सोपा झेल पकडलाय अमर वारंगेने आणि पहिला विकेट गमावलाय. श्लोक 9123 रायडर्स या टीमला पहिला धक्का. नवीन फलंदाज कुंदन नागते आपल्याला पाहायला मिळेल. सकाळच्या सत्रामध्ये चांगली कामगिरी कुंदनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली होती. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका अमरदादा. 1 ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होतो. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 7 रन. आता मात्र 24 बॉल आणि 73 धावांची गरज. 24 बॉल आणि 73 रन. क्रिक लाईव्हच्या माध्यमातून जे मायबाप प्रेक्षक स्मार्ट मोबाईलवर मेगा स्क्रीन टीव्हीवर ही स्पर्धा पाहतात त्या सर्वांचं सहर्ष स्वागत. पहिला बॉल, परंतु या क्षणाला झेलची संधी होती, परंतु चेंडू चालला डिक्लेअर स्वरूपामध्ये. 1 धाव या ठिकाणी ऍड होते. 1 रनच्या साह्याने 8 रन आतापर्यंत धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना टीम HNG योद्धाज या टीमने 79 रन कंप्लीट केल्या आणि 80 धावांचं लक्ष सेट केलं. या स्पर्धेतील सर्वात उच्चांक आतापर्यंत गाठलाय HNG योद्धाज या टीमने. या क्षणाला फलंदाज क्रमांक 2 एक महत्वाचा विकेट राकेश पाटील या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतात.
या मोमेंटला एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते. सेकंड रनसाठी कॉल, परंतु मिस फिल्डिंग. चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रोक चांगला आहे. काय क्लासिकल फटका पाहायला मिळालाय. येस, इट इज अ 4 रन. सिक्स्टीन रन्स आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. चला मॅच थोडीशी स्पीडली चालू ठेवा. 16 धावा आतापर्यंत होतात. शिरवणे प्रीमियर लीग 2025चा थरार 6व्या पर्वामध्ये त्याच मोठ्या जल्लोषमय वातावरणामध्ये ही स्पर्धा साकार होत असताना आज या स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील मॅच नंबर 5 आपल्या समोर रंगताना आपल्याला पाहायला मिळते. 80 धावांचा पाठलाग सध्याच्या घडीला टीम श्लोक 9123 रायडर्स या टीमला पूर्ण करायचा आहे. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न झालाय. फटका चांगला आहे. रन मिळतील लॉंगॉनच्या दिशेने. आज चौकार येताना पाहायला मिळालाय. चौकाराच्या साह्याने 20 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 2 ओव्हरचा खेळ झाला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 10 रनच्या सरासरीने 20 रन. वीस रन आतापर्यंत होतात. 18 बॉल मध्ये अजूनही 60 रनची गरज. तर 20 रन आतापर्यंत झालेत. पहिल्या षटकात 7 रन होत्या. अठरा बॉल मध्ये 59 रनची गरज. तर प्रत्येक षटकारासाठी टीम श्लोक 9123 रायडर्स या टीमसाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज जयेंद्रजी सुतार साहेब यांच्या माध्यमातून. तर चला मी विनंती करतोय आदरणीय जयेंद्र दादा सुतार की आपण सर्वांनी जयेंद्र दादा सुतार आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. फलंदाज या ठिकाणी बाद होईल.
नवीन फलंदाज नागेश वेलकम जयेंद्रदादा सुतार आपल्या देखील सहर्ष स्वागत असेल. लॉफ्ट केलाय, एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट होते. 1 रनच्या साह्याने धावफलक पुढे सरसावलाय. आक्रमण जरूर केले डीपेक्षा कव्हरच्या दिशेने, एक सिंगल या ठिकाणी पूर्ण होते. धावफलक पुढे सरसावलाय. गोलंदाज सज्ज होतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, झेलची संधी होती परंतु झेल देखील या ठिकाणी ड्रॉप झालाय. ऑन स्ट्राईकला खेळण्याचा प्रयत्न, एक सिंगल. मिडॉनच्या दिशेने फिल्डर तैनात होता. चला मॅच थोडीशी स्पीडली चालू ठेवा. एक धाव या ठिकाणी कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. 3 षटकांचा खेळ पूर्ण होते. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 27 रन. सत्तावीस धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. समीकरण अजूनही येणारे 12 बॉल आणि 53 रनची गरज. चला टीम मीटिंग जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका अमरदादा, कारण या मॅच नंतर अजून एक सामना आपल्याला खेळवायचा आहे. तुम्ही देखील आयोजनामध्ये घटक आहात, त्यासाठी वेळेच्या बाबतीत प्रत्येक खेळाडूकडूनच आयोजकांना अपेक्षा आहे. गोलंदाज सज्ज होते. या क्षणाला चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली संजय दादा यांच्या माध्यमातून. एक सिंगल, 11 बॉल आणि 52 धावा आता मात्र पूर्ण करायच्या आहेत. या बॉलवर अप्रतिम दर्जाचा प्रहार हा येतो. यस, इट इज अ सिक्सर. आज षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. 12 बॉल मध्ये 53 धावांची गरज असताना या षटकाराने पुन्हा एकदा एक नवीन कॉन्फिडन्स निर्मित केला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, एक सिंगल या ठिकाणी पूर्ण होते. समीकरण बदलणे, येणारे 9 बॉल आणि 45 रनची गरज आहे. या बॉलवर अप्रतिम, काय लाजवाब फटका पाहायला मिळालाय. क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा हा स्ट्रोक. येणारे 8 बॉल आणि आता मात्र 39 रनची गरज आहे.
8 बॉल आणि 39 अशा धावा पंचांकडे अशाभूत नजरेने पाहिलं, परंतु लाईन चांगली होती. डॉट बॉलची समाप्ती. 7 बॉल शेवटचा अंतिम बॉल शिल्लक. जर या बॉलवर एखादा षटकार आला तर या मॅच मध्ये एक नवा ट्विस्ट येऊ शकतो. या बॉलवर षटकार जरूर आला आणि सामन्याचं चित्र बदलून गेलं. शेवटचे 6 बॉल शिल्लक आणि 33 रनची गरज. चला टीम मीटिंग जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. 6 बॉल आणि 33 रनची गरज अजूनही आहे. कंपल्सरी चेसिंग. तर मी विनंती करेन की आदरणीय जयेंद्र दादा सुतार यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. सिद्धू दादा आपणास मी विनंती करेन. जयेंद्र दादा सुतार यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून होत आहे. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि 33 रन शेवटच्या षटकासाठी आमंत्रित केले. गोलंदाज तनिष पाटील गोलंदाज सज्ज होतोय. तनिष पाटील. तनिषचा पहिला बॉल बिगिट जरूर केला गेला होता. पाच बॉल मध्ये 32 रनची गरज असताना या क्षणाला फलंदाज होतोय बाद. सामन्याचे चित्र बदलून गेले. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत आणि धावा पूर्ण करायच्या आहेत. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 32 रन अजूनही पूर्ण करायचे आहेत. नवीन फलंदाज विशाल भोईर. मोठा फटका जरूर खेळला विशाल भोईर यांच्या माध्यमातून, परंतु फलंदाज होईल बाद. ऑन हॅट्रिक वर आहे. या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक पाहायला मिळेल की काय असं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. जर विकेट हॅट्रिक प्राप्त केली तर गंगेश दादा जोशी जे टीम ओनर आहेत HNG योद्धाज या टीमचे, तर 500 रुपयाचं कॅश प्राइज या बॉलरसाठी.
या बॉलवर स्ट्रोक जरूर चांगला आहे. रन मिळतील 6. षटकार आणि शेवटचे जर या 2 बॉल मध्ये कधी एक विकेट प्राप्त केला तरी देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज दिले जाईल. लॉफ्ट केलाय. आज चौकार आपल्याला पाहायला मिळतो. शेवटचा एक बॉल शिल्लक. समोरच्या दिशेने फटका खेळला आणि सामना जिंकलाय HNG योद्धाजी या टीमने. चला तर अमोलदादा पवार आपण जरा व्यासपीठावर या. आणि गोलंदाज तनिष आपण देखील यायचं. आपल्याला देखील गंगेश दादा जोशी यांच्या माध्यमातून कॅश प्राइज या ठिकाणी दिले जाईल 500 रुपयाचं.